आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. आंध्र प्रदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण, रिअल टाइम गव्हर्नन्स तसेच मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश यांनी काल पवित्र श्री क्षेत्र शिर्डी इथं श्री साईबाबांच्या समाधीचं श्रद्धापूर्वक दर्शन घेतलं. समाधी मंदिरात त्यांनी श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन देशाच्या व विशेषतः आंध्र प्रदेश राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच जनतेच्या सुखसमृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी मंत्री नारा लोकेश यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी त्यांना शाल, श्री साईबाबांची प्रतिमा, पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन संस्थांची परंपरा जपण्यात आली. श्री साईबाबा संस्थांमार्फत भाविकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सेवा, सुविधा, सामाजिक व धार्मिक उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी मंत्री नारा लोकेश यांनी श्री साईबाबा संस्थांकडून भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केलं. दर्शन व्यवस्था, स्वच्छता, निवास, अन्नछत्र, आरोग्य सुविधा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून भाविकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचं त्यांनी विशेष कौतुक केलं. देशभरातून आणि परदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांची सेवा करणाऱ्या संस्थांचं कार्य प्रेरणादायी असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. या प्रसंगी श्री साईबाबा संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा, मान्यवर उपस्थित होते. आवाज जनतेसाठी राहुल फुंदे, शिर्डी. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.